चला सुरुवात करूया आजच्या दिवसाला. तारोडीचा संघ आपण पाहूया. सिल्वेस्टर मेंडोसा यांना तुम्ही सुद्धा पाहू शकता आज. तसेच फ्रँक बोर्जिस आहेत, त्यानंतर ऑल्विनो नोनीस, त्यानंतर जॉन्स तू आता काय काढलेलंस का? हॅलो, आता चालू झालं. तो लेट करंट आहे वाटतं. चला मॅच ऑन करा प्लीज. एडविन न्यूनिस सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर निश्चितच नील नून यांना देखील तुम्ही पाहू शकता. टॉपेज आहे, चेंडू हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षक दूर आहे. एडविन भरपूर मागे उभे आहेत आणि निश्चितच तिथे दुसरी धाव ते अडवू शकणार नाही. या दोन धावा फलकावर येताना दिसतील. फ्रँक पहिला गोलंदाज आलाय. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकलो तो म्हणजे विशाल. नॉन स्ट्राईक एंडला निश्चितच आता आपण बघतोय या विशाल आलेत. पहिला फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. दीपक आहेत नॉन स्ट्राईक एंडला. सॉरी, सुरुवात झाली आजच्या दिवसात. आला या एकूणच अफलातून मैदानामध्ये उकाडा जबरदस्त आहे. मात्र अनेक मित्र आज पाहायला मिळणार आहेत, कारण जरी संघटना वेगळ्या असल्या तरी देखील मैत्री कायम आहे आणि ती मैत्री निश्चितच दिसणार आहे. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा. पहिला सामना टीम डोंगरी मास्टर्स नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण करतायत आणि त्यांच्या अगेन्स्ट आहेत शिरगाव मास्टर. यावेळेला जर बघितला तर शॉर्ट ब्लँक डिलिव्हरी होती. डाऊन द लेग जाणारा चेंडू ट्रॅव्हल केलाय. अफलातून रित्या चेंडूला पुल केलं. अगदी डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा. चार धावा एकूणच गणल्या जात आहेत. आमचा मित्र तुषार पाटील चांगलं गुणलेखन करतोय. संघाची धाव संख्या 6 वर जाऊन पोहोचली आहे. पहिले षटक फ्रँक मोर द विकेट. इथे पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. चेंडू जर बघितला तर निश्चितच शॉट कव्हरला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकच धाव समाधान मानावं लागेल. बऱ्याच गोष्टी आहेत लक्षात घ्या. ही आउटफील्ड जर बघितली तर बाउन्सेड ट्रॅक आहे. तुम्हाला भरपूर अंदाज घेऊन क्रिकेट खेळावा लागणार आहे. अगदी क्रिकेटच्या परिभाषेत बोलायचं झालं तर तुम्ही इथून अगदी आपल्या बेसिक स्ट्रॉंग करावं लागेल आणि त्यानुसारच क्रिकेट खेळावं लागेल. पुन्हा एकदा बॅकफुटला केलंय. चांगला फटका आहे. कव्हर पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. गुड क्रिकेट. चेंडू अगदी वेगाने ट्रॅव्हल होत चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत आपण बघतोय तिसरी धाव देखील कदाचित पूर्ण होताना दिसणार आहे. गुड क्रिकेट बाय शिरगाव. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप कुणी नाहीये. फ्रँकनं हा प्रयत्न का केला हा देखील एक विचार मनात घ्यावा लागेल. अगदी आपण बघतोय धावा कंप्लीट झालेत, त्या म्हणजे तब्बल 4. जबरदस्त स्टॅमिना. वेल डन शिरगाव टीम. आणि कदाचित शिरगाव संघ आज ज्यावेळेला इथे उपस्थित झाला अगदी लवकर उपस्थित झाले. त्यांना पूर्ण कल्पना आहे की मॅच किती वाजताही स्टार्ट हो, मात्र आम्हाला 9:30 वाजता पोहोचायचं आहे आणि त्यानुसार अगदी वेळेवरती आलेत आणि त्यांनी आम्ही दाखवलंय की आम्ही का वेळेवर आलोय. ओ व्हॉट अ शॉट. चांगला फटका आहे. अगदी इनसाइड आउटचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर तो जाताना देखील दिसतोय. 4 धावा. धावा आणि धावा म्हणजे अगदी सकाळचा जो नाश्ता झालाय, जी न्याहारी झाले, जे पोहे खाल्लेत ते पोहे शिरगाव संघाला पचलेत. त्यामुळे धावसंख्या अगदी पुढे सरकताना दिसते. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या आतापर्यंत झाले ती म्हणजे 15. फ्रँकवर आक्रमण केले जात आहे. चांगला ड्रेस कोड दोन्ही संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. ते नीड आहे. ओ यावेळेला बाउन्स चांगला होता मात्र ते सुद्धा दिशा दाखवली. चांगल्या पद्धतीने चेंडूला ग्लाइड केलाय. गली रिझन मध्ये चेंडू आहे. चांगले क्षेत्ररक्षण झाले. ॲट द एंड एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. काय घडलं या ओव्हरमध्ये बघा. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 4 धावा पळून पूर्ण केल्या. त्यानंतर एक जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री तुम्ही बघितलीत आणि त्यानंतर एक सिंगल आली आहे. 16 धावा तब्बल या दोन्ही फलंदाजांनी बनवलेत आणि निश्चितच पहिल्या षटका समाप्तीनंतर ही धावसंख्या अप्रतिम आहे. चला आयोजकांना एक रिक्वेस्ट करतोय, जरा पाण्याच्या बॉटल्स रेडी ठेवा. मैदानाच्या आतमध्ये वारंवार जावं लागणार आहे.
आज तब्बल 7 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत या एकूणच मैदानावर. दुसरा षटक. पहिल्या षटकात तब्बल 16 धावा. शिरगाव संघाने आपले इरादे स्पष्ट केलेत की इतका मोठा पल्ला गाठून इथे आम्ही आलोय. सोळा धावा फलकावर आहे. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. कारण मला वाटतं एक खेळाडू शॉट घेऊन खेळतायत संघ, 2 खेळाडू शॉट आहेत. त्यामुळे निश्चितच मला वाटतं ते आता रस्त्यात आहेत, थोड्याच वेळात ते पोहोचतील अशी आम्हाला माहिती मिळाली आणि समोरच्या संघाला आणि पंचांना ती कल्पना दिली अशी माहिती मिळते. धन्यवाद. चला वळूया पुढच्या 19 षटकासाठी. एडविन येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे दीपक. विशाल नॉन स्ट्राईक एंडला आहे. दोन्ही फलंदाजांनी आकर्षक सुरुवात केली आहे, त्यामुळे शिरगाव संघ निश्चितच चांगल्या पद्धतीने पुढे सरकताना दिसते. 16 धावा पहिल्या षटकामध्ये. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी पुन्हा एकदा बॅकफील्डला जाऊन कट केलाय. चेंडू अगदी आपण बघतोय डीप कव्हरला आहे. चेंडू उचलेपर्यंत दुसरी धाव पूर्ण होईल. भरपूर मोठी कामगिरी करावी लागेल. लक्षात घ्या, मी आधीच म्हटलंय हे मैदान अगदी ओपन आहे. या मैदानावर आउटफील्ड जर तुम्ही व्यवस्थित जाऊन बघितलीत तर थोडीशी ओबडधोबड आहे, मात्र तुमचे अंदाज बऱ्याचदा फोल ठरतील. मात्र क्रिकेटचं बेसिक्स तुम्हाला स्ट्रॉंग ठेवावंच लागेल. त्यामुळे या 2 धावा संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली आहे. समोर खेळले डाऊन द ग्राउंड. चांगला फटका आहे. जॉन्सन आहेत, सोडणार नाहीये. अतिशय चांगलं कामगिरी जॉन्सनची आपल्याला पाहायला मिळते. उत्तमचा हा अफलातून खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो जॉन्सन. डोंगरी मास्टर संघाचा मात्र अगदी पहिल्यापासून भाग आहे. अग्रिगोळी समाज मंडळ ठाणे पालघर यांच्या वतीने या स्पर्धांचं आयोजन. बॅकफुटला केलेला चांगला फटका आहे. चेंडू अगदी पण बघतोय या बॅकवर्ड पॉइंटला. त्यानंतर थोडंसं फंबल, अजून धावा आणि कदाचित तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केले जातील. ऑलवेन कव्हर जरूर केले, मात्र आपण बघतोय या 3 धावा इथे कंप्लीट होताना दिसत आहेत. धावसंख्या अगदी पुढे सरकते, अगदी पुढे सरकते. 22 वर जाऊन पोहोचले पहिल्याच मॅच मध्ये आणि अगदी 9 चेंडूमध्ये 22 धावांची एक अफलातून सलामी शिरगावच्या संघामार्फत आपल्याला पाहायला मिळते. डोंगरी तारोडीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. इथे विकेट येणार का? एडविन स्वतः जेल खाली येतोय. वॉट अ कॅच. सुंदर जेल आणि इथे पहिली विकेट आली आहे. ती म्हणजे अगदी आपण बघतोय दीपकची. संघाची धावसंख्या मात्र आकर्षक आहे. 22 धावा. गडी बाद 1. पहिला गडी परतलाय. विकेट डाऊन. कमान डीजे. वेल डन दीपक. अतिशय चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत जयवंत. बघा लक्षात घ्या, ऊन जबरदस्त आहेत. तुमचे जे गिअर्स आहेत म्हणजे एकूणच उन्हापासून वाचायचं असेल तर निश्चितच इनर चांगल्या पद्धतीने घाला मित्रांनो, जेणेकरून तुमच्या डोक्यावर कॅप असले पाहिजेत. सनग्लासेसचा देखील तुम्ही वापर करू शकता. त्यामुळे या एकूण प्रचंड उकाड्याचा त्रास होऊ नये यासाठी निश्चितच स्वतःची काळजी स्वतः घ्या, हे सांगण्याची गरज नाही आहे. जयवन अजून पूर्ण खेळाडू शिरगाव संघातील. एडविन वर्सेस जयवंत हे कॉन्टेस्ट आपण पाहूया या सुंदर मैदानामध्ये.
चेंडू अगदी आपण बघतोय डाऊन द लेग आहे का, अपील तिथे झालंय, अगदी जॉन्सनने देखील अपील केलंय. मात्र पंचांनी पाहिलं की फक्त आणि फक्त हा चेंडू अराउंड द लेग गेलाय आणि त्यामुळे निश्चितच आपण बघतोय वाईटचा इशारा झालाय. आम्हाला धाव मिळते. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 23-23. एक गडी बाद. अनेक मान्यवरांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. निश्चितच आमचे दोन्ही आमदार, सन्माननीय परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्याचे प्रताप सरनाईक साहेब असो किंवा स्थानिक आमदार नरेंद्र मेहता साहेब असो, सर्वांनी अप्रतिम सहकार्य दिले या स्पर्धेसाठी. यावेळेला जयवंतच्या बॅट मधून हा कडक स्ट्रोक आहे. अगदी डीप मिड विकेटला वाऱ्याचा वेग काही असो, मात्र त्याला अगदी चिरत हा चेंडू सीमा रेषा बाहेर. षटकार. अफलातून बॅटिंग. एडविन वर आक्रमण केले जाते. थँक्यू डीजे. यावेळी जर बघितलं तर निश्चितच आपण बघतोय अजून 2 धावा इथे मिळतील. चांगली कामगिरी शिरगाव संघाची. समोरच्या संघावर दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अगदी पहिल्या चेंडू पासून. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती तब्बल 31 धावा. म्हणजे सरासरी आपण बघितली पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 15.5 आहे. अप्रतिम सलामी. आताच माहिती आले जयवंत यांच्या विषयी. आता जी वैतरणा प्रीमियर लीग झाली तिथे देखील आपला दबदबा त्यांनी कायम ठेवला आणि अगदी सिक्सर किंग अशी उपमा देखील त्यांना देण्यात आली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 4 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार त्यांनी त्या स्पर्धेत फटकावलेत. त्यांच्या त्या फटक्यावरून ते लक्षात यायचं. मागच्या वर्षी देखील आम्ही एन्जॉय केली होती जयवंत यांची बॅटिंग. त्यामुळे निश्चितच आपला एकूणच दबदबा, आपल्या विषयीचे जे कुतूहल आहे अगदी या वयातही त्यांनी कायम ठेवलंय. त्यासाठी निश्चितच मनापासून कौतुक आहे. आणि ही गोष्ट आम्ही सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना म्हणत असतो की मास्टर क्रिकेट म्हणजे काय, तर अगदी यंग क्रिकेट गाजवलंय आणि आता ते मास्टर झालेत आणि मास्टरमध्ये देखील चांगली कामगिरी करतायत. त्यामुळे स्वतःविषयीचे जे कुतूहल आहे अगदी सर्वसामान्य माणूस जो क्रीडा रसिक असतो, जो क्रिकेट पाहत असतो, की ह्या मुलाला तर आम्ही 17 वर्षाचा असताना सुद्धा पाहिलंय, या माणसाला 33 वर्ष असल्यात सुद्धा पाहिलंय आणि आता तो 43चा असो 53चा असो, मात्र तो कायम धावा करतोय. ही अफलातून कामगिरी आहे. त्यामुळे स्वतःविषयीचे जे कुतूहल टिकवून ठेवणं मनापासून आनंद होतोय. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही आम्ही सगळ्या क्रीडा रसिकांच्या वतीनं तुमचं मनापासून आभारी आहोत. तर शिरगाव एकूणच संघाची देखील माहिती मिळते. अगदी पहिल्या 9 स्पर्धांमध्ये शिरगावकडे ट्रॉफी नव्हती अशी आम्हाला माहिती तुषारनं दिली. मात्र त्यानंतर 10वी स्पर्धा मला वाटतं उजाडली. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी स्वीकारलं म्हणजे फटकावलं आणि त्यानंतरच्या लगेच लागोपाठच्या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाची पारितोषिक ते फटकावत चाललेत. म्हणजे कुठेतरी हंगाम संपता आमचा सीझन येतो असं काहीतरी शिरगाव संघ सांगतोय. चांगली गोष्ट आहे. आणि म्हणूनच आज देखील ते लवकर आले. त्यांना माहिती आहे आम्ही लवकर यासाठी आलोय कारण ही चांगली चकाकती ट्रॉफी जी आहे ही आम्हाला उचलायची आहे. त्यामुळे थँक्यू शिरगाव. तुमचे हे प्रयत्न निश्चितच अफलातून आहेत. चला वळूया पुढच्या ओव्हरकडे. जॉन्सन इथे गोलंदाजी मार्कवर. 3रं षटक आहे आणि 3ऱ्या षटकात किती धावा बनवतील ते म्हणजे टीम शिरगावचे खेळाडू पाहूया. कारण हे दोन्ही खेळाडू आपण बघतात, एका बाजूला विशाल तर दुसऱ्या बाजूला जयवंत. त्यांचा फॉर्म थोडासा नव्हता मात्र नंतर ते फॉर्मला आलेत आणि त्यानंतर एकूणच शिरगावची जी संघाची स्थिती आहे त्याचा जो आलेख आहे तो उंचावत गेलाय. हे सगळी माहिती आम्हाला तुषार देतोय. अधिकृत गुणलेखक मित्र आहे आमचा आणि मागच्या 26 वर्षापासून सातत्याने गुणलेखन क्षेत्रात तो काम करतोय. अगदी 1999 पासून म्हणजे ज्यावेळेला आमची 10वी संपली त्याच्यानंतर आम्ही सगळे या क्षेत्रात उतरलो असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आहोत. जॉन्सन गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला विशाल आहे. अगदी ऑन साईडला टॅप केलाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत कारण 2 खेळाडू आपण बघतोय कमी आहेत आणि त्यांच्या निशी अगदी आपण बघतोय 9 खेळाडूंनिशी हा संघ खेळताना दिसतोय तो म्हणजे टीम डोंगरी तारोडी. त्यामुळे कठीण आहे. अगदी 360 डिग्री मैदान आहे आणि त्यामुळे कठीण आहे. एवढं मोठं क्षेत्र
सजवणं आणि त्याची राखण करणं. फुलटॉस डिलिव्हरी आहे, खराब चेंडू होता मात्र योग्य फटका नाही आहे. काही धावा जरूर मिळतील. ते डी मधून फ्रँक येत आहेत. चांगला थ्रो आहे. ऑल्विन गॅदर करतोय, यशच्या उद्ध्वस्त करतोय आणि परतावं लागेल तिथे विशालला. दुसरा धक्का रनआउटच्या रूपानं, फलंदाज बाद. दोन गडी बाद. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 34. आतापर्यंतचा मालिकांचा उच्चांक जर बघितला तर सगळ्यात मोठी तुषार धावसंख्या काय असेल? 105 धावा 4 षटकामध्ये. ओ दॅट्स अ गुड शॉट. काय फटका खेळलेत, अगदी अप्रतिम, अगदी अप्रतिम. काय टायमिंग होतं आणि काय प्लेसमेंट होती. षटकार इथे पद्मन पाटील अगदी गेल्या गेल्या आपल्या बॅटची जादू दाखवत आहेत, आपल्या खांद्याची ताकद दाखवत आहेत आणि टायमिंग जबरदस्त होता. वेल प्लेड पद्मन पाटील. 6 धावा, धावसंख्या 40. जॉन्सनवर आक्रमण केले जाते. पुन्हा एकदा अजून एक मोठा फटका, अजून एक मोठा फटका. मात्र इथे क्षेत्ररक्षक तैनात होते आणि झेल होऊ शकला नाहीये. मात्र इथे लक्ष नव्हतं, यक्ष नाहीये, अजूनही लक्ष नाहीये. ही धाव होऊ शकली असती मात्र जयवंत यांचं लक्ष नाहीये. अगदी जर विचार केला तर पद्मन पाटील यांनी 3 धावा पूर्ण केल्या मात्र फक्त एकच धाव, एकच अधिकृत धाव, एकच अधिकृत धाव ही फलकावर लागणार आहे. मात्र जयवंतला पूर्ण कल्पना आहे इथून आपण धावसंख्या वाढवू शकतो. त्यामुळे दोन्ही फलंदाज जर बघितले अगदी लयीत आहेत आणि त्यांना पूर्ण कल्पना आहे सकाळच्या सत्रात धावा होतात आणि त्यासाठी निश्चितच ते प्रयत्न करताना दिसत आहे. जॉन्सन पुढचा चेंडू. हा चेंडू अपील तिथे झालंय मात्र हाफ हँडेड अपील आहे. ऑल्विन थोडासा जास्त एक्साइटेड क्रिकेटर आहे आणि ऑल्विनकडे लक्ष दिलं तर आम्हाला पूर्ण कल्पना आहे. एक काळ होता ऑल्विन म्हणजे अंडरआर्म क्रिकेट आणि अगदी वेगवेगळ्या गावात जाऊन आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. मात्र आज आपल्या डोंगरी तारोडी संघासाठी निश्चितच तो चांगलं ओव्हरआर्म क्रिकेट खेळतोय. यशांच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता ऑल्विनला. जॉन्सन पुढचा चेंडू. यावेळेला लॉफ्ट केलाय, चेंडू आहे डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये. हा झेल सुटलाय, हा झेल सुटलाय. मात्र अजूनही चेंडू सीमारेषेच्या बाहेर नाहीयेत. इथे शिरगावचे खेळाडू विचार करतायत की आम्हाला फक्त 6 धावा पाहिजेत, एकेरी दुहेरी धावा नकोत. या 2 धावा होऊ शकल्या असत्या मात्र फक्त मिळते एकच धाव. त्यामुळे संघाची धावसंख्या जर बघितली तर 42 वर जाऊन पोहोचले. षटक संपले 3, धावसंख्या 42 म्हणजे प्रति षटकामध्ये अजूनही सरासरीकडे लक्ष घातलं तर 14 धावा प्रति षटका मागे आहेत. तीन षटक संपलेले आहेत. पहिला सामना तुम्ही बघताय. एका बाजूला डोंगरी तारोडी जो क्षेत्ररक्षण करताना संघ दिसतोय. नाणेफेक जिंकली त्यांनी, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मात्र त्यांच्या विरुद्ध कामगिरी करताना टीम शिरगावनं अफलातून कामगिरी केली. 3 षटकामध्ये तब्बल 42 धावा कुठलेत. त्यामुळे या मालिकेत अनेक उच्चांक होताना दिसतील. गोलंदाजी मार्कवर येतोय ते म्हणजे जोसेफ. याला चेंडू टर्न केलाय स्क्वेअर लेग पंजाच्या बाजूने. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातो. या 2 धावा कंप्लीट. ओव्हर थ्रोविंग आहे, ओव्हर थ्रोविंग आहे. जास्त धावा मिळतील. धावा धावा आणि धावा आणि कदाचित हा वेगळा षटकार असेल का. लेट सी द अंपायर डिसिजन. मात्र चेंडू तिथे अडवला जातोय. मात्र इथे आपण बघतोय
तब्बल आणि तब्बल 5 धावा पळून पूर्ण केल्या. पंजा खोललाय, अगदी पंजा खोललाय. अभिनंदन आणि निश्चितच कौतुक आहे ते म्हणजे टीम शिरगावचं. मात्र इथे 2 खेळाडू कमी आहेत. अगदी 9 खेळाडूंशी खेळतोय तो म्हणजे डोंगरी तारोडीचा संघ. त्यामुळे त्यांच्या या एकूणच कामगिरीवर निश्चितच लक्ष असेल. स्वागत करूया सन्माननीय विनोदजी म्हात्रे यांचं. या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य त्यांनी दिले आणि अगदी 2 दिवस चहा बिस्किटांची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झाले. वेलकम विनोद दादा, तुझं स्वागत आहे आणि विनंती आहे की या मान्यवर कक्षामध्ये या परिसरातील एक अतिशय अफलातून व्यक्तिमत्व आणि कट्टर शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांना पाहतो आणि दर वेळेला त्यांचं मार्गदर्शन लाभत असतं. वेलकम विनोद दादा, आपलं स्वागत आहे. यावेळेला ऑन साइडला फटका अगदी डीप स्क्वेअरला पुन्हा एकदा आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे फ्रँक, मात्र एकच धाव मिळाली. गुड फिल्डिंग. धावसंख्या 49. अफलातून पार्टनरशिप होताना दिसते. एका बाजूला पद्मन पाटील आहे, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे जयवंत. अजूनही जर लक्षात घ्या नाश्त्याची व्यवस्था सुरू आहे. जर कोणी बाकी असेल तर प्लीज करून घ्या. यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा फटका आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे कावकॉर्नर रिजन मध्ये एक धाव तिथे मिळते. वेलकम पुन्हा एकदा आपण स्वागत करूया विनोदजी म्हात्रे यांचं. या परिसरातील एक दिग्गज व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य दिलंय आणि स्वागत आहे विनोद दादा आपलं. आणि पुन्हा एकदा प्लीज असं नसतं वा. डाऊन द ग्राउंड चांगला फटका आहे, अगदी चांगला फटका आहे. तो फटका इतका चांगला आहे की बीट करून जाणाऱ्या क्षेत्ररक्षकाला 4 धावा इथे मिळतील आणि 4 धावांनी स्वागत कोणाचं केलंय तर आगरी कोळी समाज मंडळ ठाणे पालघरचे सन्माननीय अध्यक्ष विश्वास भोईर यांचं. वेलकम विश्वास भाऊ, आपलं स्वागत आहे या आई गावदेवी मास्टर्स घोडबंदर स्पर्धेमध्ये. आपलं मंडळ अतिशय चांगलं काम करतंय आणि अगदी पहिल्याच सामन्यात आपली उपस्थिती म्हणजे निश्चितच मला कौतुक वाटतंय की सन्माननीय अगदी अध्यक्ष अगदी जातीने लक्ष घालतात प्रत्येक कार्यक्रमाकडे. वेलकम विश्वास भाऊ, आपलं स्वागत आहे या मुख्य मंचावर आणि आपल्याला देखील आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. वेलकम. यावेळा पुन्हा एकदा काही धावा फलकावर आपण बघतोय. अगदी 50च्या पलीकडे धावसंख्या गेली आहे. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 56. दमदार कामगिरी शिवगाव संघाची. मुख्य मंचावर आपण पाहू शकता निश्चितच आगरी कोळी समाज मंडळ ठाणे पालघरचे सन्मान्य अध्यक्ष विश्वास भोईरजी इथे उपस्थित झाले. तसेच विनोदजी म्हात्रे सुद्धा इथे उपस्थित झालेत. अनेक मान्यवर सकाळी आपण पाहिलेत. उद्घाटन सोहळा सन्मान्य चंद्रकांत वैती साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर क्रिकेटला सुरुवात झाली. टॉस जिंकला तो म्हणजे डोंगरी तारोडी टीमनं आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतलाय. मात्र इथे जर विचार केला तर निश्चितच हा निर्णय अगदी अंगलट आलाय कारण त्यांचे 2 खेळाडू कमी आहेत. ते ऑन द वे आहेत. खरं तर बॅटिंग घेणं गरजेचं होतं कारण नंतर क्षेत्ररक्षण करणं किती गरजेचं आहे बघा. आणि ज्यावेळेला तुम्ही 2 क्षेत्ररक्षकांच्या कमी तर 2 क्षेत्ररक्षक तुम्ही कमी ज्यावेळेला खेळता त्यावेळेला निश्चितच दबाव वाढतो आणि तीच गोष्ट दिसली. अगदी पहिल्या 4 षटकामध्ये तब्बल धावा कुठलेत त्या म्हणजे 56. तुम्हाला काय सांगितले ते बघा. आपले जे नियम आहेत त्या नियमानुसारच खेळा प्लीज. त्यामुळे कोणी त्या नियमांचं उल्लंघन करू नका जेणेकरून आपलं क्रिकेट वेगळं दिसेल. त्यामुळे प्लीज लक्ष घ्या कारण एखादा खेळाडू येत असेल तर किती षटकांची मुभा असते. 56 धावा झालेत. कारण बऱ्याचदा आपण बघतो जे यंग क्रिकेट आहे यंग क्रिकेटमध्ये मला वाटते एका षटकाची फक्त मुभा आहे आणि असं असताना मास्टर क्रिकेटमध्ये देखील त्याला तितकी तिलांजली त्या नियमाला लगेच देऊ नका कारण विहित वेळेत सामने झाले पाहिजेत. प्रत्येक एका गोष्टीची विहित वेळ असते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील नियम असतो की जो वेळ तुम्ही जितका वेळ बाहेर असाल तितका वेळ तुम्ही नंतर खेळायला जाऊ शकत नाही ज्या वेळेला तुमची इनिंग सुरू होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. म्हणून त्याची मार्कवर येतोय आता ऑलविन. शेवटच्या षटकासाठी धावसंख्या 56. ऑलविनला 2 कामं करायची आहेत. ऑलविनला विकेट मिळवायची आहेत, ऑलविनला धावा रोखायच्या आहेत. त्यामुळे ही दुहेरी कामगिरी ऑलविनला करावी लागेल. मात्र ही खेळपट्टी एक अफलातून खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते घोडबंदर मास्टरच्या वतीनं
अतिशय चांगली मेहनत या मैदानावर झाले. येत्या काळामध्ये देखील अजून चांगलं मैदान तुम्हाला दिसेल यामध्ये शंका नाही आहे. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. फ्लाईट बघा किती अप्रतिम होती. अगदी फलंदाजाच्या शरीरापासून दूरवर टाकलेला चेंडू. इथे एक गोष्ट नक्कीच पाहणेबल आहे, कारण तुम्हाला बॅटरला अडकवायचं असेल तर त्याच्यात दूर चेंडू टाका आणि तीच गोष्ट ऑल्विनने केली अगदी पहिल्या चेंडूवर. इथे पुन्हा एकदा फ्लाईट दिले, लो फुलटॉस डिलिव्हरी, चेंडू ट्रॅव्हल होताना दिसेल. अगदी शूट झालाय चेंडू. 4 धावा. क्षेत्ररक्षक कमी आहेत तुमच्याकडे, त्यामुळे जिथे क्षेत्ररक्षक लावले त्यानुसार गोलंदाजी करावीच लागेल. मात्र हा फटका अप्रतिम होता पद्मन पाटील यांचा. अगदी डाऊन द ग्राउंड 4 धावा मिळतात. संघाची धावसंख्येनं 60 गाठल्या. 60 धावा पूर्ण. अभिनंदन टीम शिरगाव संघाचं. अफलातून कामगिरी. अगदी पहिल्या चेंडूपासून धावा धावा आणि धावा. विशालनं पहिल्या चेंडूवर 2 धावा, दीपकनं पहिल्या चेंडूवर चौकार, जयवंतचा पहिल्या चेंडूवर षटकार, पद्मचा पहिल्या चेंडूवर षटकार. प्रत्येक खेळाडूने धावा बनवलेत. इथे 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाव्यासाठी पद्माला कॉल दिलाय. गुड कॉलिंग, गुड कॉलिंग. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. कोण म्हणतील हे मास्टरचे खेळाडू आहे, मला तर पूर्ण कल्पना आहे. अगदी डेट चुकीची दिलंय असं म्हणायला हरकत नाहीये शिरगाववाल्यांनी. काय जबरदस्त रनवे आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे रनिंग बिटवीन द विकेट अगदी यंग क्रिकेटला देखील लाजवणार आहे. संघाची धावसंख्या 63 वर. डिका स्पोर्ट्स लाईव्ह या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण युट्यूबवर आपण पाहतोय. फ्लाइट डिले, ऑन साइडला फटका, गॅप मध्ये 1 बाउंस, चेंडू फरार. 4 धावा. धावा धावा आणि धावा. आणि माहिती मिळते शिरगाववाल्यांनी वाटतं डबल पोहे खाल्लेत. चांगली गोष्ट आहे. नाश्ता संपला पाहिजे, नाश्ता संपला पाहिजे. बघा जयवंतचा झेल सुटला, त्यानंतर 17 धावा आतापर्यंत एक्स्ट्रा आलेत. ऑलविन पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हा चेंडू बाहेरून मागवा, अगदी बाहेरून मागवा. काय फटका आहे, काय टायमिंग आहे. जयवंत यू ब्युटी. अफलातून खेळाडू. बघा जयवंत एवढे फटके मारतोय की आमचा डीजे वाला सुद्धा कंटाळलाय. तो बोलतो राहू दे, तो षटकार. संघाची धावसंख्या जर ती तब्बल 73, 73. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. व्हॉट ए शॉट, काय टायमिंग आहे. अफलातून हिटिंग जयवंत यांची. या सामन्यात आतापर्यंत जर बघितलं तर 79 धावा, 80 धावा विजयासाठी. काय डोंगर उभारलाय, काय डोंगर उभारलाय. कम डीजे. मुख्य मंचावर आपण काही स्वागत समारंभ लगेच करूया, कारण आपले मुख्य मान्यवर इथे उपस्थित आहेत. सन्माननीय विनोदजी म्हात्रे आमच्या एकूणच स्पर्धेसाठी अगदी चहा नाश्त्याची व्यवस्था त्यांच्या मार्फत झाली. धन्यवाद. मी विनंती करतोय विनोदजी म्हात्रे यांचं स्वागत करण्यासाठी सन्माननीय नितीन यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करूया. ते म्हणजे विनोदजी म्हात्रे यांचं या मुख्य मंचावर. नितीन पाटील यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते स्वागत करूया. नितीन पाटील. धन्यवाद, धन्यवाद विनोद दादा. तुझं असं सहकार्य एकूणच घोडबंदर मास्टर्स, आई गावदेवी घोडबंदर मास्टर्स संघाला मिळत राहू. आणि निश्चितच थोडंसं पुढे या, थोडंसं पुढे या, कारण लाईव्ह टेलिकास्ट निश्चितच आपण इथे करतोय टीका स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. आणि धन्यवाद विनोद दादा. घोडबंदर परिसरातील एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि निश्चितच नेहमी एका हाकेला धावणारा हा माणूस आहे. धन्यवाद विनोद, तुझा आम्ही शतशः आभारी आहोत. आणि उद्या जो प्रेक्षणीय मॅच आहे त्या प्रेक्षणीय मॅच मध्ये तू असलास बरं होईल.
सन्माननीय प्रकाश तरे यांना विनंती करतोय आता त्यांच्या शुभस्ते आपण सन्मान करूया. आगरी कोळी समाज मंडळ ठाणे पालघरचे सन्माननीय अध्यक्ष विश्वास भोईर साहेब यांचा. मी माशीच म्हटलं की अगदी हा माणूस जातीने लक्ष घालतो प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि पहिल्या सामन्यापासून त्यांची उपस्थिती आम्हाला एकच वेगळा उत्साह देऊन जाते. वेलकम विश्वास भाऊ, पुन्हा एकदा आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि निश्चितच तरे साहेबांच्या शुभस्ते हा विशेष सन्मान करतोय आपण आगरी कोळी समाज मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष विश्वास भोईर यांचा. धन्यवाद धन्यवाद विश्वास भाऊ, आपलं काम मोठं आहे आणि निश्चितच ही संघटना अजून कशी पुढे जाईल यासाठी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुमचं हे काम असंच अबाधित राहो. धन्यवाद. उत्तनचे सेल्विस्टन प्लीज या, यांना विनंती करतोय मान्यवर कक्षामध्ये या. उत्तनचे सेल्विस्टन तर लक्षात घ्या, प्रत्येक संघाच्या माहितीसाठी खेळाडू कक्ष हा मंचाच्या बाजूला आहे, आमच्या मुख्य मंचाच्या बाजूला आहे, त्यामुळे प्लीज तिथूनच आपण उतरायचं आहे. आता प्लीज तारोडी संघ मला वाटतं तो एंड त्यांनी चूज केलाय, मात्र असू द्या, लक्ष घाला. खेळाडू कक्ष हा आमच्या डाव्या बाजूला आहे. तर मान्यवरांचा सन्मान झालाय. आता वळूया पुढच्या इनिंगकडे. 80 धावा विजयासाठी त्याचं उत्तर द्यावं लागेल डोंगरी तारोडीला. मात्र मगाशी तुषारनं सांगितलं की अगदी 4 षटकामध्ये 105 धावा सुद्धा यंदाच्या हंगामामध्ये झालेत. अनेक विक्रम आहेत, त्या अनेक विक्रमांविषयी आपण निश्चितच पुढच्या 2 दिवस या मैदानावर त्याचा पडताळा घेणार आहोत. आतापर्यंत जर बघितलं सगळ्यात यशस्वी संघ म्हणून निश्चितच राई संघाकडे पाहिलं जाते. अनेक विजेतेपद त्यांच्या नावावर आहेत आणि तो संघ तुम्हाला उद्या इन ॲक्शन मध्ये पाहायला भेटेल याच मैदानावर. तर मैदानाच्या आतमध्ये सोडी उतरतीये, ती म्हणजे टीम तारोडीची. जॉन्सन आणि दुसऱ्या बाजूला असेल तो म्हणजे ऑलवेन. जॉन्सनच्या नावावर एक अर्धशतक आहे. 22 चेंडूमध्ये त्याने 51 धावा कुठल्या होत्या अशी माहिती आम्हाला तुषारनं दिलं. थँक्यू तुषार. त्यामुळे निश्चितच त्या जॉन्सनची भरपूर मोठी गरज आहे. अगदी उत्तम संघातर्फे खेळताना बरेच मोठे क्रिकेट तो खेळलाय, मात्र आज आपण बघतोय निश्चितच 40+ क्रिकेट तो डोंगरी तारोडी संघाकडून खेळताना दिसतोय. मात्र स्वतःचं वय जर बघितलं तर निश्चितच 45 वर्षावरील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र उत्तर द्यावं लागेल, टीम तारोडी संघाला उत्तर द्यावं लागेल. 80 धावा करायचे आहेत. षटकामागे सरासरीकडे लक्ष घातलं तर जवळजवळ 18 धावा आहेत. त्यामुळे निश्चितच भरपूर मोठी कामगिरी. प्रत्येक षटकामध्ये 3 मोठे फटके खेळावे लागतील. ज्या पद्धतीने बॅटिंग केली जयवंतनं, वैयक्तिक धावसंख्या जर जयवंतची बघितली तर 37 धावा नाबाद. चला मॅच ऑन करा, जास्त वेळ जातोय प्लीज. उकाडा जबरदस्त आहे आणि जास्त वेळ तुम्ही या मैदानाच्या आतमध्ये नसावी अशी आमची नक्कीच इच्छा असेल. जे जे संघ इथे उपस्थित होत आहे त्या सर्व संघांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मी मगाशीच बोललोय खेळाडू कक्ष आमच्या डाव्या बाजूला आहे, त्यामुळे प्लीज तिकडे बसून आपण आनंद घेऊ शकता, कारण इकडे पाण्याची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही केली आहे. मॅच ऑन होते. 80 धावांचा चेस डाऊन आहे. पहिल्या चेंडू भिरकावून द्यायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चेंडू अगदी यशाच्या काही इंच वरून गेलाय. षटकासाठी आपण बघतोय विशाल. आतापर्यंत 2 मालिकावीर किताब विशालच्या नावावर आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. 30 चेंडू 80 धावा. आता 29 चेंडू आणि 80 धावा. चला, प्रत्येक चेंडू गणित क्षेत्रक्षण लगेच सजू नका मित्रांनो, वेळ जाणार नाही या गोष्टीकडे लक्ष घाला. पहिले पॉवर प्लेचं षटक. क्रॉस बॅट स्ट्रोक काय, चेंडू हवेत. हा झेल सुटलाय, हा झेल सुटलाय. जॉन्सनला तिथे जीवदान लाभतंय आणि या जीवदानाचा फायदा त्याला उचलावाच लागेल. पुढचा सामना पाणजो वर्सेस उत्तन आहे. दोन्ही संघ जर इथे उपस्थित झाले असतील तर प्लीज नाश्ता करून घ्या. हेमंत मात्रे
उत्तनचे हेमंत मात्रे यांना विनंती करतोय की प्लीज या मान्यवर कक्षामध्ये. विशाल पुढचा चेंडू ऑलवेन साठी उडवायचा होता. अपील तिथे जरूर झालाय, मात्र इकडे पंचांवर कोणताही दबाव नाही आहे, कारण पंच सांगतायत की बॅट ब्रश झाली आहे ती म्हणजे खाली, त्यामुळे ते साऊंड झालं. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. चांगलं डिसिजन आलंय. गुड डिसिजन बाय गुणेश म्हात्रे अँड ईश्वर माची. दोन्ही चांगले उपयुक्त खेळाडू आपापल्या संघासाठी. मोरवा बाटसाठी चांगलं क्रिकेट खेळलाय, त्यानंतर मोरवा मास्टर्ससाठी चांगलं क्रिकेट खेळलाय तो म्हणजे ईश्वर माची. तर दुसऱ्या बाजूला जेम्स बॉन्ड राई संघाचा अफलातून ओपनिंग गोलंदाज गुणेश म्हात्रे पंचाच्या भूमिकेत आहे. याला पुन्हा एकदा प्ले अँड मिस. प्रत्येक चेंडूला उडवायचे आहे, मात्र उडवण्यासाठी चेंडू अगोदर मिडल केला पाहिजे. ही गोष्ट ऑलविन कदाचित विसरतोय. अंडरआर्मचा एक क्लास खेळाडू, मात्र आता ओव्हरआर्म मध्ये आपण बघतोय थोडासा फरक स्पष्ट आहे. हा खेळ जर म्हटलं तर टेनिस बॉलचा हा खेळ तुम्ही सरावाअंती चांगला खेळू शकता. पुन्हा एकदा खराब कामगिरी. लागोपाठ 3 चेंडू जवळ डॉट होते. हा चेंडू पॅडवर आदळतोय, 1 धाव देऊन जातोय. संघाची धाव संख्या 2 वर पुढे सरकते. ज्या बॅटलची अपेक्षा आहे ते बॅटल पाहायला मिळणार का? जॉन्सनला एक जीवदान लाभलंय. उत्तम संघाकडून खेळत असताना भरपूर मोठे क्रिकेट जरूर झाले, मात्र ते दिवस आठवावे लागतील जॉन्सनला. विथ द ब्रेक चेंडूला उडवायचा होता. चेंडूने मात्र फ्लाईट होता. ओ डिरेक्टेड परतावा लागेल ऑलविनला. जबरदस्त कामगिरी शिरगावची. पहिला धक्का क्विक टाइम मध्ये. धावसंख्या फक्त 2 गडी बाद 1. कमान डीजे. बघा डीजे वाल्यांनी जे गाणं वाजवलंय ते खास तुमच्यासाठी आहे, कारण सध्या ज्या पद्धतीने ऊन पडतायत सामडी तर तांबडी होणार आहे, त्यामुळे हे गाणं खास तुमच्यासाठी होतं. ऑलिन परतलाय, जास्त काही करू शकला नाहीये आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, तो म्हणजे जोसेफ. पहिल्या षटकात जबरदस्त कामगिरी विशालची. फक्त आणि फक्त 2 धावा, त्यामध्ये एक जर बघितली तर ती लेग बाय आहे, त्यामुळे अधिकृत त्यांनी फक्त एकच धाव खर्च केली आणि गडी बाद झालाय, तो म्हणजे एक तो धावचीच्या रूपानं. आता इथून पुढे हे आव्हान अजून खडतर झालंय, कारण 24 चेंडू आणि 78 धावा. आता निश्चितच आपण बघतोय प्रति षटकामध्ये जर विचार केला तर निश्चितच 19.5 चा रन रेट हा रिक्वायर्ड रन रेट आहे. मांजू संघ उपस्थित झालाय का? आलेल्या प्रत्येक संघाने अगोदर रिपोर्टिंग करा प्लीज. आपल्याकडे वेळ जरूर आहे, मात्र सामना हा विहित वेळेत कंप्लीट झाला पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत. गोलंदाजी मार्कवर येत आहेत पंकज. चांगला चेंडू, तितका चांगला फटका बॅट्समॅनला, चेंडूला अगदी डीप मिड विकेटला टर्न केलंय. एक धाव कंप्लीट, इथे दुसरी धाव कंप्लीट होणार का? लेट्स सी द अंपायर डिसिजन. सुखरूप आहेत, जोसेफ सुखरूप आहेत. या 2 धावा इथे पूर्ण होताना दिसतील. उभं राहावं लागेल जॉन्सनला. ही धावसंख्या नक्कीच पूर्ण होऊ शकेल, मात्र खरी गरज आहे अगदी उभं राहून खेळण्याची. जशी बॅटिंग आपण बघितली जयवंत यांनी केली, तशीच बॅटिंग करावी लागेल जॉन्सनला. धावसंख्या 4 गडी बाद 1. बॅटम ओव्हर द विकेट. अगदी वर पिच केलेला चेंडू ड्राइव्ह केला जातोय. चेंडू डाऊन द ग्राउंड. अगदी आपण बघतोय लॉंग ऑफ बाउंड्री जवळ चेंडू आहे. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. आज शिरगाव संघ प्लॅनिंगने आलाय, पूर्ण प्लॅनिंगने आलाय. अतिशय चांगला फलंदाजी पाहिली, त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजी सुद्धा होतीये आणि क्षेत्ररक्षण देखील त्यांचा अव्वल दर्जाचा आहे. वेल बोल्ड.
इथे मात्र आपण बघतो चेंडूला ग्लाइड केलं, दिशा दिली आणि चेंडू आहे पॉइंट रिजन वर. एकच धाव. इथे उडवायचा होता चेंडू जॉन्सनला, मात्र चेंडूनं अगदी फसवलंय जॉन्सनला सुद्धा आणि कीपरला सुद्धा. एक धाव तिथे मिळते. लेट सी द अंपायर डिसिजन. काय घडलंय? बाईचा इशारा, अवांतर धाव. या धावेनं धावफलक हलता राहील, मात्र जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो कसा मॅनेज करायचा? कारण आयुष्यात फक्त दोन गोष्टी जरी तुम्ही मॅनेज केल्यात ना तरी सुद्धा तुम्ही यशस्वी होऊ शकता. एक ती म्हणजे टाइम, वेळ, आणि दुसरा म्हणजे पैसा. यावेळेला जर बघितला तर चेंडू डाऊन द लेग आहे, वाईटचा इशारा होता. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अवांतर धाव. दिशा थोडीशी भरकटत आहेत. ऍक्शन चांगली आहे इकडे पंकजची, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट चेंडूवरचा कंट्रोल हा देखील महत्वपूर्ण असतो. ती गोष्ट थोडीशी या चेंडू मागे दिसली नाही, म्हणून हा चेंडू वाईट झालाय. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, कट करायचा होता. चेंडूची आपण बघतोय हलकीची एज घेऊन गेलाय डीप थर्ड मॅनला. एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी शिरगाव संघ जर बघितलं. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, टॅप केलं अपसाइडला. जास्त धावा मिळणार नाही आहेत, मात्र डीप करून क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग बाउंड्रीचा क्षेत्ररक्षक डीप पेक्षा कव्हरला जातोय आणि फक्त मिळते एकच धाव. वेल बोल्ड पंकज. चांगली गोलंदाजी. याही षटकात जर बघितलं तर जास्त धावा नाहीये. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 10 धावा. पहिल्या षटकात 2 होत्या, या षटकात आलेत 8 धावा. पाण्याची व्यवस्था करा प्लीज. मैदानाच्या आतमध्ये लगेच पाणी घेऊन जा, आयोजकांना विनंती करतोय. दोन षटकांच्या नंतर समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 10 आहे. करायचे 80 धावा. धावसंख्या झाले 10. अजूनही 70 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहे 18. 23.33 ची सरासरी आता रिक्वायर्ड होऊन बसले. म्हणजे 4 मोठे फटके प्रत्येक ओव्हर मध्ये मारायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. थोडेसे म्युझिक ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. फ्रूट बास्केट आहे, लक्षात घ्या, आणि त्याचाही आस्वाद आपण घेऊ शकता. अजूनही कोण नाश्ता करायचं बाकी असेल तर प्लीज नाश्ता करून घ्या. आणि पुढचा सामना देखील आपण एन्जॉय करणार आहोत. एका बाजूला टीम उत्तन असेल तर दुसऱ्या बाजूला टीम पांजो असेल. पांजो संघ थोड्याच वेळात पोहोचतोय. थँक्यू डीजे. तिसरा षटक चालू झालंय आणि धावसंख्येला सुरुवात झाली का? येस, अगदी पहिल्या चेंडूवर जॉन्सनच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. अब्बी बजा. आगो पापलेट वाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेट वाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी.
पेक्षा फटकेच खेळावे लागतील जॉन्सनला. एवढा हा फटका मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक आहे झेल खाली. कोणतीही चूक नाहीये. जॉन्सनला परतावं लागेल. मोठी विकेट टीम डोंगरीची आले, त्यामुळे मोठी पोकळी आता निर्माण झाले. इथून पुढे या सामन्याला कलाटणी मिळेल का? थोड्याच वेळात त्याचं उत्तर मिळेल. फ्रँक मैदानाच्या आतमध्ये जातोय तर जॉन्सन परततोय. विकेट आले. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 14, गडी बाद 2 सॉरी. नवीन बॅटर फ्रँक मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय केशव किणी साहेब यांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती करतोय की या मान्यवर कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. आणि किरणजी तरे यांचंही स्वागत करतोय आम्ही मान्यवर कक्षामध्ये. या प्लीज मान्यवर कक्षामध्ये. तसेच परशुराम वैदी साहेब सुद्धा इथे उपस्थित होताना दिसत आहेत. त्यांनाही विनंती करतोय या मान्यवर कक्षामध्ये. स्वागत आहे आपलं आई गावदेवी मास्टर्स घोडबंदर 40+ तर्फे. वेलकम. हिलरी बोर्जे साहेबांना देखील विनंती करतोय की या मान्यवर कक्षामध्ये आपलंही स्वागत आहे. त्यांना विनंती करतोय की या बाजूला लेफ्ट साइडला जिकडे डगआउट आहे. वैभव किणी यांचंही आगमन झालंय. त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आई गावदेवी 40+ मास्टर टीम तर्फे घोडबंदरच्या. हे सर्व अतिथी निश्चितच ज्यांच्या मार्फत आम्हाला नेहमीच सहकार्य लाभत असतं आणि त्यांची ही उपस्थिती आमच्यासाठी एक वेगळी ऊर्जा देऊन जाते. वेलकम सर्व पाहुण्यांचा. चला मॅच ऑन करा प्लीज. उकाडा जबरदस्त आहे. तर त्याच्यावर जर तोडगा काढायचा असेल तर तुम्हाला थोडंसं वेळीकडे लक्ष द्यावं लागेल. रामदास. एवढा फ्रँकचा फटका चांगला आहे, मात्र जास्त धावा मिळणार नाही आहे तिथे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. तुम्हाला आता एकूणच आपल्या बाया सरसावाव्या लागतील. मोठे फटके खेळावे लागतील. पर्याय नाही आहे. 80 धावा 5 षटकामध्ये. तसं बघितलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निश्चितच ही मोठी धावसंख्या. मात्र या धावसंख्येचं चेस डाऊन करताना अगदी पहिल्या चेंडूपासून धावा येणं गरजेचं होतं. मात्र पहिल्या षटकात फक्त 2च धावा आणि त्यामुळेच इथे बॅकफुटर आहे संघ तो म्हणजे तारुडीचा. खेळायचं होतं अगदी. आपण बघतोय एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतोय तो म्हणजे निश्चितच लॉंग ऑन बाउंड्री जवळ 2 धावा. वेलकम सर्व पाहुण्यांचं या मान्यवर कक्षामध्ये. मान्यवर कक्षा आपली वाढ बघतोय आणि निश्चितच पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे या एक गावदेवी घोडबंदर 40+ मास्टर स्पर्धेमध्ये. अप्रतिम चेंडू होता. हलकीशी एज आली आहे. जोसेफला परतावं लागेल. 3रा धक्का बसतोय तो म्हणजे टीम डोंगरी मास्टर्सला. त्यामुळे निश्चितच ही पोकळी आता निश्चितच वाढत चालली आहे. मान्यवरांचं स्वागत. मात्र इथे विकेट आले. कमांड डीजे. धाव संख्येकडे लक्ष घालूया. धाव संख्या झाली ती फक्त आणि फक्त 17. अजून 63 धावांची गरज आहे. 63 म्हणजे तब्बल 10 षटकार तुम्हाला मारायचे आहेत ही मॅच जर जिंकायची असेल तर.
हिलरी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. खेळायचं होतं ऑन साइडला, मात्र बॅटची अगदी बॉटम आहे, धाव मिळणार नाहीये. षटक संपताय. 3 धाव संख्या या घडीला जवळजवळ दिसायला पाहिजे होती, ती म्हणजे 45च्या घरात, मात्र दिसते फक्त आणि फक्त 17वर. त्यामुळे पुढच्या षटकासाठी कोण? टीम पांजू संघ इथे उपस्थित झालाय का? जर कुठे असाल तर प्लीज लवकर या. आमचा आवाज मला वाटतं घोडबंदरच्या ज्या मुख्य कमानीपाशी जात असेल, त्यामुळे पांजू संघ उपस्थित झाला असेल तर लवकर या. थोड्याच वेळात ही मॅच संपणार आहे आणि त्यामुळे नंतरची मॅच म्हणजे उत्तन वर्से पांजू ही मॅच सुरू होते. गोलंदाजाचं नाव द्यायचंय प्लीज. विश्वास. अठरा चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ राहिलाय. अजूनही पाहिजे 63. फ्रँक जबाबदारी स्वीकारणार का? ऑफ साइडला खेळतायत, ऑन साइडला फटकेबाजी व्हायला पाहिजे. आता 11 चेंडू आणि 63 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठाच फटका पाहिजे. अगदी 10 षटकार आणि 1 चौकाराची गरज आहे. त्यामुळे या मॅच मध्ये फरक स्पष्ट झालाय. शिरगाव संघानं जवळजवळ 4 मुंड्या चित केलंय, ती म्हणजे टीम डोंगरी तारोडीला. हा फटका चांगला आहे, मात्र इथे दुसऱ्या धावेसाठी कॉल. फलंदाज मात्र इथे बाद आहे. पंचांचं बोर्ड वर जात आहे, त्यामुळे फ्रँकला परतावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित जा. आई गावदेवी मास्टर घोडबंदर आयोजित ही 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आगरी कोळी समाज मंडळ मुंबई ठाणे आणि एकूणच कौतुक आहे स्पर्धेचं. तब्बल 15 संघ आणि 15 संघांमधून अतिशय चांगलं क्रिकेट प्रत्येक वेळेला आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला फटका जर वेळता तर योग्य नाहीये एडविनचा. 1 धाव इथे पूर्ण होतीये. आई सतीदेवी मैदान, उघाडी रोड, घोडबंदर गाव. या मैदानाची डागडुजी सुरू आहे मित्रांनो. ज्यावेळेला पहिल्या वर्षी इकडे आलो होतो त्यावेळेला आपण बघितलं होतं ज्या एकूणच पोल आणि जाळी आपल्याला आता दिसते ती नव्हती. मात्र इथे घोडबंदर ग्रामस्थ आणि घोडबंदरचे क्रिकेटपटू चांगलं काम करतायत ही गोष्ट दिसून येते. ओ व्हॉट ए शॉट. चांगला स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र जास्त धावा मिळणार नाहीयेत. 1 धाव इथे मिळते. 1 धावांवर समाधान. हिलरी बोर्जिस यांना तुम्ही पाहू शकता, एक बुजुर्ग खेळाडू आहेत. आणि फक्त 64 वर्षाचे आहेत हिलरी, ही माहिती आम्हाला मिळते. उलटा डिलिव्हरी आहे. एडविनचा फटका हवेत आहे. हा झेल होईल का? नाही. अगदी आपण बघतोय पंकज अगदी हिरो प्रमाणे गेला होता, मात्र शेवटच्या क्षणी चेंडू हातात नाहीये. हा झेल सुटतोय. इथे 2 धावा सुद्धा मिळते आहेत. पराभवातील थोडंसं अंतर कमी होते. आता फक्त राहिली आहे ती म्हणजे औपचारिकता या मॅच मध्ये. एज लागली आहे आणि फ्लाय स्लिप मध्ये खेळाडू आहे. 1 धाव तिथे मिळते. आता 23 धावे इथे झाले. मात्र एक प्रश्न नक्कीच विचारेन, तो म्हणजे डोंगरी तारोडीला की खेळाडू यायचे होते, फलंदाजी का स्वीकारली नाही त्यांनी? त्यांचं प्लॅन नक्कीच काहीतरी वेगळं होतं वाटतं तिकडे जॉन्सन अँड कंपनीचं.
मात्र खेळाडू ते अजूनही आले नाही. तुम्ही किती षटक वाट बघणार होता? मला खरंच आलेत का? आलेले का? आता खेळाडूंना पाहायचं आहे मला. जरा या इकडे, या बाजूला, अजूनही तुम्हाला संधी भेटेल. राहुल गोरे आणि कोण? नील आहेत का? वेलकम आहे, वेलकम आहे. आपलं नाश्ता करायला हरकत नाही. मगाशी त्यांनी जो कॉल केला होता घोडबंदर गावामध्ये आहे, तर घोडबंदर गावावरून या उगाडी रोडवरून इकडे यायला मला वाटतं फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात आणि तिथून 1 तास कसा लागला. इथे हा फटका हवेत आहे. झेलची संधी मात्र बघा, झेल टिपण्यासाठी स्वतः गोलंदाज किती मेहनत केली जाते, मात्र इथे डायरेक्टेड नाहीये, डायरेक्टेड नाहीये, त्यामुळे धावा पूर्ण होतील. इथे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता नागेश यांना. एक जबरदस्त खेळाडू आहेत. अगदी क्रिकेट खेळण्यासाठी आसुसलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. झोपेतून जरी उठवलं तरी सुद्धा तयार असतात. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. प्लेन मिस. नेक्स्ट बॉल. फुल टॉस डिलिव्हरी होती, ती देखील मिस केली इथे एडविनना. आणि कर्णधार आहेत स्वतः एकूणच या संघाचे. आपल्या संघासाठी कदाचित पुढच्या हंगामात येत असताना भरपूर वेगळा विचार करावा लागेल त्याला. वेल बोल्ड, वेल बोल्ड. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, अगदी चांगली गोलंदाजी. फक्त 2 चेंडूची औपचारिकता शिल्लक राहिले. पांजू संघ कुठे आहात तुम्ही? तिथे 1 धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. अपील तिथे झालाय, अपिलामध्ये तथ्य नाही. लेगपाईचा इशारा. हिलरी बोर्जिस अजूनही विचार केला तर विजयासाठी हवेत 26 धावा झालेत. 54 धावांची अजूनही गरज आहे. षटकार येणार का इथे? हा चेंडू इथे वाईड आहे, वाईड आहे. षटकार आला तरी सुद्धा 50 धावा पूर्ण होऊ शकतील. षटकार मारला तर 5000 रुपये देतील सिल्वेस्टर. नाही, चेंडू बॅटवर नाही आहे, त्यामुळे हा चेंडू इथे निर्धाव जातोय. त्यामुळे अंकल नॉट आउट ठरतायत अंकल. आणि या टीम पांजू आल्यात का तुम्ही? या लवकर टॉस करून घ्या. चला, जास्त वेळ नाही आपल्याकडे. थँक्यू, थँक्यू. कुठेही जाऊ नका मात्र जॉन्सन, अजून जेवणाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका. मात्र खेळाडू कमी आहेत. मात्र दोन्ही कर्णधारांचा आम्हाला सन्मान करायचा आहे. लक्षात घ्या, या दोन्ही संघातील कर्णधारांचा सन्मान आपण करूया. मात्र अनेक मान्यवर जे आपल्या एकूणच मुख्य मंचावर आले त्यांचा देखील आपण खास सन्मान करूया. एकूणच आई गावदेवी मास्टर घोडबंदरच्या वतीनं. चला, परशुराम वैदी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा नितीन गरत यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभस्य आपण परशुरामजी वैदी साहेबांचा सन्मान करूया या मुख्य मंचावर. दीपक प्लीज. हा, थांब थांब थांब, अगोदर सन्मान करूया आपण. पुढे या, पुढे या प्लीज साहेब, प्लीज. नितीन दादा पुढे जा, नितीन दादा पुढे जा, अगदी त्या बाजूला जा प्लीज, प्लीज. तर परशुरामजी वैदी साहेब इकडे उपस्थित आहेत. त्यांचा हा विशेष सन्मान आम्ही करू इच्छितोय आमच्या आई गावदेवी घोडबंदर मास्टर संघातर्फे. धन्यवाद साहेब, आपलं सहकार्य असंच मिळत राहो आणि निश्चितच 2 दिवस या क्रिकेटचा आस्वाद नक्कीच आपण घ्या. केशव किणी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. देविशला विनंती करतोय की त्यांच्या